विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पाहत असतो. त्या वस्तूंशी आपण खेळत असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या वस्तू आपण नेहमी वापरत असतो. जसे की आपल्या घरातील दरवाजा, खिडकी, पलंग, रॅक, तसेच तुम्ही खेळत असलेले सायकलचे चाक, चेंडू, तुम्हाला आवडणारा फुटबॉल, तुम्हाला खाण्यात आवडणारा समोसा, आई कपडे वाळवण्यासाठी वापरत असलेले हँगर, ह्या ज्या वस्तू आहेत या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट आकार आहे आणि या आकाराला एक नाव दिलेलं आहे. त्या प्रत्येक आकाराला कोणते नाव दिलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहू. आपल्या घरात असलेला कपाट, दरवाजा, पलंग, रॅक या ज्या वस्तू आहेत या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट असा आकार आहे आणि या आकाराचा एखादा वस्तू घेऊन जर आपण त्याचं कागदावर काढलं तर ती आकृती कशी दिसणार. त्यासाठी पहा मुलांनो, आता जे आपण आपल्या घरातील वस्तू बघितल्या त्या वस्तूंचा आकार असलेला एक बॉक्स मी घेतला आणि त्या बॉक्सच्या सर्व बाजू जर आपण जोडून घेतल्या पेन्सिलच्या साहाय्याने तर ती आकृती कशी दिसते ती आता आपण बघू. आता ही जी वस्तू आहे या वस्तूची सर्व बाजू मी जोडून घेतले आणि या आकृतीचं आपण निरीक्षण करू. आता ही जी आकृती दिसते तुम्हाला, या आकृतीतून आपल्या लक्षात असाल की या आकृतीला 4 बाजू आहेत. ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू. आणि ही जी आकृती तयार झाली तर या आकृतीला आयत असे म्हणतात. आता तुम्ही सांगा बरं, आपल्या वर्गात कोणकोणत्या आयताकृती वस्तू आहेत. तसेच तुम्ही चालवत असलेले सायकलचे चाक, चेंडू, फुटबॉल आणि तुमचा आवडीचा असलेला गुलाबजामुन, पिझ्झा या प्रत्येक वस्तूचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वस्तूला विशिष्ट असा आकार आहे आणि या आकाराचं जर एखादी वस्तू घेऊन आपण कागदावर त्याची रचना काढली, ती आकृती काढली तर ती कशी दिसते आणि त्या आकृतीला काय नाव आहे हे आपण आता बघू. मुलांनो, गोल आकार असलेली आपण एक बांगडी घेतली आणि या बांगडीच्या कडेभोवती किंवा कडेच्या मध्ये जर आपण पेन्सिलने फिरवली तर जी आकृती तयार होणार पहा मुलांनो. आता तुम्हाला दाखवतो मी कोणती आकृती तयार होते. आता ही जी आकृती तयार झाली तर ह्या गोल आकृतीला वर्तुळ असे म्हणतात आणि वर्तुळाला एकच वक्रकडा असते आणि ह्या वर्तुळाचे वेगवेगळे जे आकार आपण बघितले त्यानुसार तुम्ही जर बघणार, निरीक्षण करणार तर एकच वक्रकडा आहे आणि ह्याला काय म्हणतात, वर्तुळ. तर आपल्या वर्गात वर्तुळ असलेल्या कोणकोणत्या वस्तू आहेत बरं जे तुम्ही आपल्या शाळेत खेळतात. छान. तसेच आपल्या शाळेतील किंवा तुमच्या घरात असलेला खिडकी, बॉक्स, भिंतीवर असलेलं घड्याळ आणि तुम्ही खेळत असलेले कॅरम बोर्ड या प्रत्येक वस्तूचा जरी आपण विचार केला तर यांना देखील एक विशिष्ट रचना आहे आणि ह्या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट असा आकार आहे. तर आपण हे आकार असलेली एखादी वस्तू जर आपण कागदावर आपण काढली तर ती कागदावर कशी दिसणार आणि त्या आकृतीला काय नाव आहे ती आता आपण बघू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जी आपण वस्तू बघितल्या घड्याळ, कॅरम बोर्ड, बॉक्स, खिडकी या वस्तूंसारखाच एक आकार असलेला मी कार्ड घेतला आणि या कार्डच्या सहाय्याने तिची रचना जर आपण कागदावरती केली तर ती आकृती कशी दिसते ती आपण बघू आणि त्या आकृतीचं आपण निरीक्षण करू. आता ही जी वस्तू आहे या वस्तूचे सर्व बाजू मी जोडून घेतो आणि जी आकृती तयार होते तर ती आकृती कशी दिसते पहा. आता ही जी आकृती तयार झाली तर या आकृतीचे निरीक्षण केल्यावरती आपल्या लक्षात आलं की या आकृतीला देखील 4 बाजू आहेत. ही पहिली बाजू एक, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू. आता ही जी आकृती तयार झाली तर या आकृतीला चौरस असे म्हणतात आणि या चौरसाला देखील 4 बाजू असतात. तर तुम्ही आता सांगा बरं, आपल्या वर्गात चौरसाकृती कोणकोणत्या वस्तू आहेत. हा चौरसाचा आकार आहे. हा चौरसाचा आकार आहे. हॉटेलात असलेला तुमचा आवडीचा समोसा, कट केलेला पिझ्झा पीस आणि आपण सजावटीसाठी वापरत असलेले पताका, तसेच आई कपडे वाळवण्यासाठी जे वापरत असते हँगर, या सर्व वस्तूंचा देखील आपण जर विचार केला तर प्रत्येक वस्तूला विशिष्ट असा आकार आहे आणि या आकाराची जर आपण एखादी वस्तू जरी आपण कागदावर काढून बघितली तर ती आकृती कशी दिसते ती पण आता आपण पाहू.
तर पहा मुलांनो, तुमच्या आवडीचा जो आपण आता समोसा बघितला, त्या समोसाच्या आकाराची एक वस्तू मी घेतली आणि त्या वस्तूची जर कडेभोवती आपण सर्व पेन्सिल फिरवून जे सर्व कडा आहेत ते जोडून घेतल्या तर जी आकृती तयार होते ती आकृती कशी दिसते ती आता आपण बघणार आहोत. आता ही जी वस्तू आहे या वस्तूचे मी सर्व कडेभोवती पेन्सिल फिरवतो आहे आणि पाहू आता कोणती आकृती तयार होते. तर पहा मुलांनो, या वस्तूच्या सर्व कडेभोवती मी पेन्सिल फिरवलेली आहे आणि जी आकृती तयार झालेली आहे ती अशी दिसते. या आकृतीची जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की या आकृतीला देखील 3 बाजू आहेत, 1, 2 आणि 3. आणि ही जी आकृती तयार झाली तर या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. काय म्हणतात? त्रिकोण. तर आता तुम्ही मला सांगा, आपल्या वर्गात आहे का त्रिकोण असलेल्या वस्तू? हा त्रिकोणाचा आकार आहे. त्रिकोणाचा आकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज काय शिकलो आपण? आयत, वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस. आणि या आकृतींचं आणि सर्व वस्तूंचं निरीक्षण केल्यावरती आपल्या लक्षात हे आलं की आयताला 4 बाजू असतात, वर्तुळाला एक वक्रकडा असते, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि चौरसाला 4 बाजू असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व समजलेलं असेल तुम्हाला. धन्यवाद.